नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनला खूप मार लागलेला असतो. चाकूने हल्ला केलेला असतो त्याच्यावरती. त्याच्या शरीरावर भरपूर जखमा झालेल्या असतात. डॉक्टर ट्रीटमेंट करत असतात तेव्हा रविराज तिथे असतात. तेव्हा अर्जुन इवळत असतो. ते पाहून रविराजला सुद्धा वाईट वाटतं. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन कासावीस होत आहे, त्याला त्रास होत आहे आणि त्याच वेळी सायलीचा रविराजला फोन येतो. कारण अजूनपर्यंत अर्जुनला घेऊन रविराज काका घरी का आलेले नाहीत एवढंच सायलीला वाटत असतं. आता रविराज म्हणतात की अर्जुन थांब. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही सिनियर नको फोन उचलूस, तिला नको सांगू काय, असं रविराजला अर्जुन सांगत असतो. पण रविराजांचं म्हणणं असतं की नाही अर्जुन, तिला सगळं खरं सांगितलं पाहिजे. इकडे अर्जुन इवळत असतो, त्याला त्रास होत असतो. आणि आता रविराजनी जेव्हा सायलीला हे सगळं सांगायला घेतलेलं असतं तेव्हा मात्र सायली इकडे खुश असते. सायली म्हणत असते, रविराज काका किती वेळ लागणार आहे तुम्हाला यायला? म्हणजे मी इकडं सगळी तयारी करून ठेवते ना. गोडाचं करायचं आहे. कारण अर्जुनने महिपतला पकडून दिले ही बातमी सगळ्यांना सांगितलेली असते. परंतु अर्जुनला काय झाले ही गोष्ट मात्र सगळ्यांकडे आलेली नसते. त्याच वेळी इकडे अर्जुन म्हणत असतो, सिनियर कशाला सांगितलंस तू? कारण इकडे रविराज सांगतात, अगं सायली, महिपतला पकडून देताना अर्जुनला थोडंसं लागलेलं आहे. त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये आम्ही आलेलो आहोत. हे ऐकल्यानंतर सायली म्हणते काय? कारण सायलीसाठी खूप मोठा धक्का असतो. सायलीला कळत नाहीये की आता काय करायचं, किती लागलं असेल यांना, कसे असतील हे, यांची अवस्था तर ठीक असेल ना, असे विचार सायलीच्या डोक्यात सुरू होतात. आणि सायली कासावीस झालेली असते. तेव्हा मात्र इकडे कल्पना फोन घेते. अश्विन तिथं आलेला असतो. पूर्णाजी तिथं असते. सायलीच्या हातातून जवळजवळ फोन खाली पडलेला असतो. सायलीला कळतच नसतं. तेव्हा कल्पना म्हणते की रविराज भाऊशी काय झालं? तेव्हा रविराज म्हणतात की कल्पना वहिनी, अर्जुनला थोडंसं लागलंय म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. तेव्हा सायली म्हणते मी आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला चालले. तेव्हा कल्पना म्हणते मी पण येते. पूर्णाजी म्हणते मी पण येते. सगळेजण तेच बोलू लागतात. तेव्हा अश्विन तिथं असतो. अश्विन म्हणतो तुम्ही काळजी करू नका, सायलीसोबत मी जातोय, असं अश्विन सांगत असतो. आणि म्हणतो की मी जातोय. म्हणजेच अश्विनने स्वतः जायचा निर्णय घेतलेला असतो. त्यामुळं बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होणार असतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काय चालू असतं ते मात्र खूपच भयानक पद्धतीने चालू असतं. इकडे रविराज सांगत असतात की काळजी करू नका, आम्ही आहोत इथं. परंतु सायली मात्र ऐकायलाच तयार नसते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं की काय झालं असेल नक्की, कसे असतील हे, हा विचार सायलीच्या डोक्यातून काही केल्या जात नसतो. आणि म्हणूनच सायली कासावीस होते आणि म्हणते की नाही मी येते, असं म्हणत सायली निघालेली असते. कल्पना देवीला हात जोडते. माझा अर्जुन ठीक असू दे, सुखरूप असू दे, एवढंच बोलू लागते. तेव्हा मात्र इकडे आता नागराज सुमनकडे पोचलेला असतो आणि सुमनला म्हणत असतो, तू सोडलंस ना, तुझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. तू सोडलंयस ना त्या महिपतला, कारण मी त्याला असा बांधला होता की तो सुटून जाऊ शकत नव्हता. सुमन म्हणत असते मी काही केलेलं नाही, तिला बोलताही येत नसतं. आणि नागराज मात्र आता तिला मारायला सुरुवात करतो. नागराज सुमनवरती चांगलाच तुटून पडलेला असतो आणि म्हणत असतो आता तुला इथून हलवलं पाहिजे, कारण इथे सायली, अर्जुन, पोलीस कधीही पोचू शकतात. इथून तुला आता दुसरीकडे नेलं पाहिजे, एवढंच नागराजच्या डोक्यात असतं. सुमन म्हणत असते सोडा मला, सोडा मला. पण स्वतःच्या बायकोच्या बाबतीत सुद्धा हा माणूस इतका क्रूर पद्धतीने वागत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सायली आणि अश्विन तिथं पोहोचलेले असतात. सायली आणि अश्विन जेव्हा तिथे येतात तेव्हा सायली रडतच असते. ते अर्जुनला मिठी मारते. अश्विन विचारतो दादा ठीक आहे ना सगळं? मी डॉक्टरांना भेटून येतो. बरं आहेस ना तू? तुला चक्कर वगैरे आली नाही ना? तुला उलटी वगैरे झाली नाही आहे ना? हे सगळं जेव्हा अश्विन विचारत असतो तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, तसं काही नाही झालेलं. मग मात्र अश्विन म्हणतो की ठीक आहे, मी डॉक्टरांशी एकदा भेटून येतो, डॉक्टर काय म्हणतात ते बघून येतो, असं म्हणत आता इकडे अश्विन डॉक्टरांना भेटायला जातो. अर्जुन सायलीला म्हणत असतो अगं मी ठीक आहे, मी सांगितलं ना तुला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही झालेला. तेव्हा मात्र सायली म्हणत असते अहो पण तुम्हाला कळतंय का, किती लागले तुम्हाला हे सगळं? अश्विन पुन्हा विचारू लागतो अर्जुनला. सायली कासावीस असते.
सायलीला फक्त एवढंच वाटत असतं की जे काय झालंय त्याच्यामुळे यांची अवस्था किती वाईट झाली. तेव्हा मात्र रविराज आणि त्याचबरोबर चैतन्य म्हणत असतात, सायली वहिनी तुम्ही तर खुश झालं पाहिजे ना, कारण काहीही झालं तरीही अर्जुन मुळेच आपण महिपतला पकडू शकलेलो आहे. एवढं महिपतने बंदूक रोखली तरीही अर्जुन घाबरला नाही. तो लढत राहिला महिपत सोबत आणि त्याने महिपतला पकडलं. हे ऐकल्यानंतर सायली म्हणत असते, खरंच. तेव्हा रविराज म्हणतात की अगं तुला तुझ्या नवऱ्याचा अभिमान वाटला पाहिजे सायली, असं रविराज सांगू लागतात. तेव्हा मात्र सायली खुश होते. सायली म्हणत असते की हो. आणि इकडे रविराज, चैतन्य, अर्जुन, सायली सगळेजण तिथे असतात. सायली कासावीस होत असते, मध्येच रडत असते. तिला वाईट वाटत असतं की अर्जुनच्या बाबतीत हे सगळं काय होतंय. इकडे अर्जुन सुद्धा थट्टा मस्करी पण करत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की काय चाललंय हो हे सगळं. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, अर्जुनला लवकरच आपल्याला आता मास्टर माइंड मिळणार आहे. रविराज पण म्हणतात की हो, ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे लवकरच तो गजाड असणार आहे. इकडे अश्विन घरी येतो. तेव्हा प्रिया विचारते, अरे काय झालं, कुठे गेलेलास, अर्जुन कसा आहे. तेव्हा चैतन्य इकडे अश्विन सांगतो की हो ठीक आहे, मी फ्रेश होतो. कारण प्रियाला तिची काळजी आहे की महिपतला पोलिसांनी पकडलंय, पण महिपतने काही स्टेटमेंट तर दिलं नसेल ना, सगळं ठीक तर असेल ना, असं इकडे प्रियाला काळजी वाटत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कल्पना, त्याचबरोबर पूर्णाजी अस्मिताच्या मागे लागलेले असतात की तू जेवून घे. अस्मिता ऐकतच नसते. अस्मिता म्हणत असते, मी तुम्हाला किती वेळा सांगितले माझ्या घशाखाली घास उतरत नाहीये आणि तुम्ही मला जेवणासाठी फोर्स नका करत जाऊ, असं अस्मिता स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मात्र घरातले सगळेजण तिला म्हणतात की असं नाही करून चालणार. मग अस्मिता त्यांना विचारते, तुम्ही जेवलात का, कारण कोणीच जेवलेलं नसतं. अर्जुन दवाखान्यात आहे. अर्जुनची अवस्था कशी आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कोणाच्याच घशाखाली घास उतरणार नसतो. तेव्हा मात्र अस्मिता इकडे स्पष्ट सांगते. तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना तिला म्हणतात की आम्ही पण जेवणार आहोत, आधी तू खाऊन घे, तुझं जेवण वेळेवर झालं पाहिजे, तुझं टायमिंग चुकायला नको, असं कल्पना इकडे तिला सांगू लागते. तेवढ्यातच चैतन्य तिथं आलेला असतो. चैतन्य म्हणत असतो, चला अर्जुनचा साथी इथं हजर झालेला आहे, अर्जुनसाठी डबा लवकरात लवकर द्या. तेवढ्यातच सायलीचा कल्पनाला फोन येतो. प्रिया मात्र दाराच्या उभा राहून बाहेर उभा राहून सगळं ऐकत असते. तिला फक्त एवढंच जाणून घ्यायचं असतं की काय झालं नक्की, सगळ्या गोष्टी काय आहेत, महिपतने तोंड उघडले का, ह्या गोष्टीचं टेन्शन तिला आलेलं असतं. आता कल्पना आणि पूर्णाजी दोघीही म्हणतात की चैतन्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे म्हणजे अर्जुन बरा आहे. तेव्हा ते दोघांनाही ती सांगू लागते की हो, अगदी ठणठणीत बरा आहे. तेवढ्यातच चैतन्याला इन्स्पेक्टर साहेबांचा फोन येतो आणि मग इन्स्पेक्टर साहेब धूत असतात. महिपतची धुलाई चालू असते, अगदी पट्ट्याने मारलं जात असतं, पण तरीही महिपत काही तोंड उघडत नसतो. इन्स्पेक्टर सावत म्हणतात की नाही, अजूनही त्याने तोंड उघडलेलं नाही. तेव्हा मात्र इकडे ते महिपतला म्हणत असतात की आता तरी तोंड उघड, कारण तुला कोणीतरी सुपारी दिली होती हे तू स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं आहे. त्याचबरोबर रविराज किल्लेदार यांचा अपघात सुद्धा तूच घडवलेला होता. या गोष्टीची कबुली तू स्वतःच्या तोंडाने दिलेली आहे. त्यामुळं तुला सांगावंच लागणार आहे की हे सगळं का केलंयस तू. परंतु महिपत मात्र काहीच बोलत नसतो, तो शांतच असतो. इकडे चैतन्य आता डबा घेऊन जायला आलेला आहे आणि बरोबर प्रियाने महत्त्वाचं तेवढं बोलणं ऐकलेलं आहे. कारण प्रियाला त्याच गोष्टी पटत असतात. नुसतं चोऱ्या करणं, चोरून ऐकणं हे सगळं जमत असतं. बाकीच्या कुठल्या गोष्टी सांगितल्या की तिला अजिबात जमत नाही, पण ह्या गोष्टी तिला चांगल्या जमतात. प्रिया आता विचार करत बसली की काय झालं असेल. त्या जर महिपतने तोंड उघडलं तर खूप अवघड होणार आहे. मी पुरती अडकणार आहे, मी जेलमध्ये जाणार, हे प्रियाला वाटत असतं. तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन. आता सायली अर्जुनला म्हणत असते, काय झालं, पाणी पाहिजे तर मला सांगायचं होतं ना, काय हे तुमचं, असं म्हणत सायली आता अर्जुनला ओरडत असते. अर्जुन म्हणतो, तुला माहिती आहे का बायको, तू फोनवरती बोलत होती म्हणून मी तुला बोललो नाही काही. कारण अर्जुन स्वतःच उठून पाणी घेत होता. कारण इकडे सायलीने सांगितलेलं असतं की हे बरे आहेत, मी इथंच थांबते, रविराज काका सुद्धा आता घरी गेलेले आहेत,
तुम्ही चैतन्य भाऊजींजवळ डबा द्या, म्हणजे चैतन्यसुद्धा हॉस्पिटलला थांबणार असतो. इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की मला कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे. सायली म्हणते तुम्ही ऐकत का नाही हो, तुम्ही जर मला सांगितलं असतं तर हे असं नसतं झालं. लक्षात येत नाहीये का तुमच्या, किती वेळा त्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. असं इकडे सायली अर्जुनला ओरडून ओरडून बोलत असते. अर्जुन मात्र म्हणत असतो की तुला माहिती आहे का बायको, लग्नात ना नवऱ्याच्या डोक्यावर अक्षता टाकण्याऐवजी इयरबड्स टाकल्या पाहिजेत, म्हणजे आयुष्यभर पुरल्या पाहिजेत ना. किती बडबड सांग ना, किती बोलत असतेस. आणि त्याचबरोबर हे टाकून हे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे प्रिया कास दिसत असते. ती झोपलेली असते, अचानक जागी होते. तिला भीती वाटत असते की आता आपण पकडले जाणार, आता आपली काही खैर नाही आहे. ही गोष्ट प्रियाच्या लक्षात आलेली असते. आणि त्याचबरोबर प्रिया मात्र हे सगळं अगदी मनापासून करत असते, कारण तिला आता ह्यातनं सुटायचं असतं. ह्यामधून जर आपण सुटलो नाही तर आपली काय वाट लागेल हे कळणारही नसतं. आणि मग तिने नागराजला फोन करते आणि नागराजला फोन करून इकडे प्रिया म्हणत असते की काय झालं, तुम्ही निवांत कसे राहू शकता आणि या सगळ्या गोष्टी कसं काय जमतात तुम्हाला, या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे, असं प्रिया नागराजला विचारते. नागराज म्हणतो की मला माहिती आहे, माझं तोंड वाजवू नकोस तू, बोल दुसरं काय. तेव्हा ती म्हणते की महिपतने नक्की काय केलंय, महिपतने जर तिथं तोंड उघडलं तर आपण पकडले जाणार आहोत, ही गोष्ट लक्षात येत नाहीये का. आणि त्याचबरोबर महिपतने जर हे सगळं काही केलं तर काय करणार आहोत आपण, असं इकडे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली अर्जुनची काळजी घेत असते, त्याला जेवायला वगैरे देत असते, त्याच्याशी अगदी प्रेमाने वागत असते. तेव्हा सायली म्हणत असते की अहो तुम्हाला काय झालं असतं तर माझं काय झालं असतं, याचा विचार केला नाही का तुम्ही, असं म्हणत ती बोलत असते. आणि त्याच वेळी अर्जुन म्हणत असतो की बायको काय हे, तुला एवढी माझी काळजी वाटत होती तर तू माझ्याशी बोलणं का बंद केलेलंस. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की तसं नाही आहे. सायली म्हणते पण तुम्ही ती गोष्ट जर मला सांगितली असती तर कळलं असतं ना, मग तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली. जर तुम्ही ही गोष्ट मला क्लिअर केली असती तर आपण दोघांनी मिळून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता, असं सायलीचं म्हणणं असतं. कारण सचिनच्या बाबतीत तुम्ही जे काही केलं ते चुकीचं केलेलं आहे, म्हणून सायली चिडत असते. इकडे अर्जुनने आता सायलीचा हात पकडलेला आहे. अर्जुन म्हणत असतो की खरंच सायलीने आता त्याला जीव घातलेला असतं आणि आराम करत असतो. सायली म्हणत असते की मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, खरंच मी असं वागायला नको होतं, असं इकडे अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र आता अर्जुन झोपी जातो. सायली तिथंच असते. आणि मग अर्जुन सायलीला म्हणत असतो की आता बरं वाटतं. सायलीच्या डोक्यातून विचार जात नसतात की हे सगळं कोणी केलं, या मागचा मिस्टरमॅन कोण आहे, मास्टरमॅन कोण आहे ते कळलं पाहिजे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की महिपतची एवढी धुलाई केलेली असते पोलिसांनी तरीही तोंड उघडलेलं नसतं. अर्जुन तिथे येतो आणि महिपतला म्हणू लागतो की हे सगळं कोणी केलं, सांग सांग लवकर सांग, हे सगळं कोणी केलंय, या मागचा खरा सूत्रधार कोण आहे, असं अर्जुन त्याला विचारत असतो. तेव्हा महिपत मात्र शांतच असतो. महिपत काही बोलत नाही आणि अर्जुन त्याला प्रश्नावर प्रश्न विचारत राहतो. तेवढ्यात नागराज तिथं आलेला असतो आणि नागराज जेलमध्ये आहे हे पाहून तिथे पोलीससुद्धा त्याच्याकडे पाहत असतात की हा कशाला आलेला आहे. तेव्हा महिपत नागराजकडे पाहतो आणि म्हणतो तुम्हाला खरंच पाहिजे ना माणूस कोण आहे ते, मला या अपघाताची सुपारी कोणी दिली हे कळलं पाहिजे ना. ठीक आहे, आत्ता सांगतो मी, असं म्हणत आता महिपतने तोंड उघडलेलं आहे आणि तो नागराजकडे पाहून बोलत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.